सोहळा त्याचं थेट प्रक्षेपण बघूया। रिंगण सोहळ्याचं थेट प्रक्षेपण खरं तर वेगवेगळ्या गावांमधून वेगवेगळ्या संतांच्या पालख्या निघालेल्या आहेत विठ्ठलाच्या दर्शनासाठी आणि हजारो लाखो वारकरी त्या दिंडी बरोबर चालत निघालेले आहेत, पायी निघालेले आहेत आणि हा रिंगण सोहळा आपण बघतो आहोत। निवृत्तीनाथांची पालखी सुद्धा आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवताना दिसतेय। वेगवेगळ्या संतांच्या पालख्या या आळंदी, देहू, त्यानंतर निवृत्तीनाथांची असेल, शेगावची पालखी असेल, अशा सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणच्या पालख्या या पंढरपूरकडे प्रस्थान ठेवताना दिसतायत। नाशिकमधली ही दृश्य आहेत। रिंगण सोहळा आपण बघतोय। खरं तर हे रिंगण सोहळे याकरता असतात की रिंगण सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। निवृत्तीनाथांच्या वारीमध्ये हा रिंगण सोहळा आपण बघतोय। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी बोलूया। लक्ष्मण, रिंगण सोहळा म्हटलं की एक त्याला अनन्यसाधारण महत्त्व असतं। आत्ताच्या या रिंगण सोहळ्याविषयी काय सांगशील? संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा पालखी सोहळा नाशिकच्या त्र्यंबकेश्वरवरून निघालेली संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आजचा 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवशी हे पहिलं रिंगण जे आहे ते संपन्न होणार आहे। त्याची ही दृश्य आपण बघू शकतो। या सोहळ्याच्या या रिंगण सोहळ्याची ही सगळी दृश्य आहे। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेले वारकरी जे आहेत ते संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीमध्ये सहभागी होत असतात। दरवर्षी त्र्यंबकेश्वरवरून जवळपास 1200 ते 1300 दिंड्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं पंढरपूरच्या दिशेने जात असतात। 5व्या दिवशी नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील नातळी या गावामध्ये हा रिंगण सोहळा जो आहे तो संपन्न होत असतो आणि या रिंगण सोहळ्याची जी सगळी दिवस आहे आता या रिंगण सोहळ्याचा हा ध्वज जो आहे तो मिरवला जातोय। वारकरी संप्रदायाचा जो भगवा ध्वज आहे तो मिरवला जातोय। हा वारकरी संप्रदायाचा ध्वज मिरवल्यानंतर पुढच्या काही वेळामध्ये या ठिकाणी असलेले अश्व जे आहे ते या ठिकाणी रिंगण पूर्ण करतील आणि ते रिंगण पूर्ण झाल्यानंतर डोक्यावरची तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी जे आहेत तर या सोहळ्यामध्ये सहभागी होतील आणि हा रिंगण सोहळा पंत विठुरायाच्या भजनांनी, कीर्तनांनी अशा पद्धतीने गाजवला जाईल। वारकऱ्यांमध्ये ऊर्जा निर्माण करणारा हा सोहळा म्हणून या रिंगण सोहळ्याकडे बघितलं जातं। वारकरी खरं तर आपलं कुटुंब, आपलं घर सोडून तब्बल 26 दिवस पायी या विठुरायाच्या दर्शनासाठी आस लावून पंढरपूरकडे जात असतात। पायी त्यांचा जो आहे सुरू असतो। आपल्या कुटुंबापासून वेगळे झालेले हे सगळे वारकरी आहेत ते केवळ विठुरायाच्या दर्शनासाठी अशा पद्धतीनं या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात। त्यांची ऊर्जा वाढावी, त्यांचा उत्साह वाढावा यासाठी अशा पद्धतीने हा रिंगण सोहळा या ठिकाणी येऊ शकतो। अश्व जे आहे ते या ठिकाणी आता हे रिंगण पूर्ण करताय। मधल्या बाजूला संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आहे। मधोमध असलेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीला हे रिंगण घातलं जातंय। वारकरी संप्रदायामध्ये रिंगण सोहळ्याला एक विशेष असं महत्व आहे। खरं तर या रिंगण सोहळ्यावरती अनेक तज्ञ लोक जे आहेत याच्यावरती अभ्यास करताय। हा रिंगण सोहळा नेमका काय आहे तर या रिंगण सोहळ्यामध्ये संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांनी त्या काळामध्ये देखील काही अभंग लिहिलेले आहे आणि त्या अभंगानुसार हा रिंगण सोहळा जो आहे तो आजही पार पडत असतो आणि तो रिंगण सोहळा नाशिकच्या घाटली या गावामध्ये पार पडतोय। हजारो वारकरी हा रिंगण सोहळा बघण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे। खरं तर दिंडीमध्ये सहभागी असलेले आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून या रिंगण सोहळा बघण्यासाठी खाली जाऊन हा रिंगण सोहळा बघण्यासाठी आलेले भाविक आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात। तब्बल 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये हे रिंगण करण्यात आलेलं आहे आणि या रिंगणामध्ये संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज हे वारकरी संप्रदायाचं आद्यदैवत म्हणून ओळखलं जातं। त्या निवृत्तीनाथ महाराजांना रिंगण घातलं जातंय। आता हे अश्वांचं रिंगण पार पडल्यानंतर महिला दिंडीमध्ये त्या सहभागी तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला आहेत त्यांचं रिंगण या ठिकाणी पार पडेल आणि त्यानंतर हातामध्ये टाळ मृदुंग घेतलेले वारकरी जे आहेत दिंडीमध्ये सहभागी झालेले ते आता आपण ही दृश्य बघतोय। रिंगण सोहळ्याला सुरुवात झालेली आहे त्याची ही दृश्य बघतोय। भव्य ध्वज या सगळ्या वारकऱ्यांच्या हातामध्ये आहे आणि हे वारकरी जे आहेत ते भव्य ध्वज अशा पद्धतीने कोण हलवतोय? अरे थांब ना, हलवू नका खाली बस। थोडं त्या साईडला सरकार हलवू मला काहीच हे करत
विठुरायाचा धावा केला जातो या रिंगण सोहळ्यामध्ये। सगळेजण मानाच्या अश्वाच्या पाठी धाव घेतात आणि त्यांच्या मुखी विठुरायाचं नाम असतं। निवृत्तीनाथांच्या वारीमध्ये हा रिंगण सोहळा नाशिकमध्ये आपण बघतो आहोत। जसं लक्ष्मण सांगत होता 4 दिवस झालेले आहेत, 5वा दिवस आहे आजचा। निवृत्तीनाथांची पालखी त्र्यंबकेश्वरवरून निघालेली आहे आणि ती पंढरपूरकडे प्रस्थान ठेवते आहे। एक्सक्लुझिव्ह दृश्य रिंगण सोहळ्याची नाशिकमधून निवृत्तीनाथांच्या पालखीत सहभागी झालेले आणि नाशिकच्या आजूबाजूच्या परिसरातले वारकरी सगळे वारी सोहळा बघण्याकरता येतात। या अश्वाच्या पायाची धूळ माथी लावण्याची प्रथा आहे। तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला बघा, साडी नेसून तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन ते पडणार नाही याची खबरदारी घेऊन, काही जणी तर अनवाणी असतात आणि असा विठ्ठलाचा धावा केला जातो। तन मन धन सगळं त्या विठ्ठलाच्या चरणी अर्पण करायचं आणि त्याच्या नामोल्लेखाने शेकडो मैल चालत राहायचं। हे फक्त महाराष्ट्रात एकाच ठिकाणी या वारीमध्ये बघायला मिळू शकतं।